घेण्यासाठी शॉपिंग आणि डीमार्टची शॉपिंग. सगळ्यात मेन डीमार्ट ॲपमुळे माझं डीमार्टला जाणं खूप कमी झालेलं आहे. पण ज्या गोष्टी डीमार्ट ॲपवरती अवेलेबल नाही आहेत त्या गोष्टी बाय करण्यासाठी आज आम्ही म्हणजे घेण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहोत डीमार्टला. तर डीमार्टची खरेदी झाल्यानंतर डीमार्टची खरेदी म्हणजे घरातल्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. त्या घेतल्यानंतर रियाला प्रॉमिस केल्याप्रमाणे तिला आम्हाला बाहेर घेऊन जायचं आहे. तर आजचा दिवस मला असं वाटतं पूर्ण बाहेरच जाणार आहे. तर चला सोबत राहा, बघूयात काय काय होतं आहे ते. आणि सध्या सगळीकडे मान्सून सेल चाललेला आहे. तुम्ही जर काही गोष्टी घेण्याचा विचार करत असाल घराच्या संबंधित किंवा स्वतःशी रिलेटेड किंवा कपडे असतील किंवा घराशी रिलेटेड काही गोष्टी असतील, कर्टन्स असतील, बेडशीट्स असतील, काही असेल किंवा फर्निचरच्या गोष्टी असतील, तर सध्या मान्सून सेल चालू आहे आणि सगळीकडे ऑलमोस्ट 50-60 अशा प्रकारचा सेल चालू आहे. तर माझे एक सबस्क्रायबर आहे ते मला विचारतात, मॅम तुम्ही ड्राईव्ह करताना मला दाखवात की तुम्ही गिअर कसे चेंज करता. तर मला त्यांना सांगायचं मी तुम्हाला दाखवेल की गिअर कसे चेंज करतात. ते असं इथे फक्त शो करून की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं दाखवणं खूप इझी आहे, पण ते प्रॅक्टिकली करणं खूप अवघड आहे. जोपर्यंत तुम्ही ते ड्राईव्ह करत नाही, तर माझं तर असं सजेशन आहे ज्यांनी कधीच ड्राईव्ह केलेलं नाही आहे त्यांनी ड्रायव्हिंग क्लास लावूनच गाडी शिकावी, जेणेकरून तुम्हालाही सोपं जातं आणि तुम्हाला लवकर कळतात काही गोष्टी. जर तुमच्या घरामध्ये कोणी शिकवणार असेल तर ठीकच आहे, पण मला असं वाटतं सेफर साईड तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलला जावं, कारण की ते प्रॉपर शिकवतात. आणि सगळ्या गोष्टी ज्या मला असं वाटतं की जे स्टुडंट ड्रायव्हिंग क्लासमधून शिकलेले आहेत बऱ्यापैकी ते सगळे रूल्स फॉलो करतात, कारण की त्यांना पहिल्यापासून सांगितलेलं असतं इंडिकेटर द्या, हे द्या, ते द्या, असं करा, मिरर चेक करा. तर ते जेव्हा घरी आपण शिकतो तेव्हा ते कुठेतरी मिस होतं. तर मला ते माझ्या सबस्क्रायबरला हेच सांगायचं आहे की प्लीज मी तुम्हाला दाखवते पण एकदा की फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर, पण त्याने तुम्हाला ते युजफुल नाही होणार आहे. मी येऊन पोचली आहे मोशीच्या डीमार्टला आणि इथे चालू आहे माझी ग्रॉसरी शॉपिंग, बिस्किट्स वगैरे. डीमार्टमधलं सामान तर भरून झालेलं आहे, पण सामान घेताना मी जसं नेहमी म्हणते की डीमार्टमध्ये जेव्हा आपल्याला 10 गोष्टी घ्यायच्या असतात त्या 20 कधी होतात ते कळत नाही. तुम्हाला माझ्या ट्रॉलीवरनं कळतच असेल की मी बऱ्याचशा गोष्टी ज्या नाही लागत त्याही माझ्याकडनं कधी घेतल्या जातात. आणि पटपट आवरण्याचं कारण असं की रियाला घेऊन आज बाहेर जायचं आहे. तिला आम्ही प्रॉमिस केलं होतं की तू जर बॅडमिंटनमध्ये चांगलं खेळायला लागली तर आम्ही तुला काहीतरी गिफ्ट म्हणून देऊ, आणि त्याचं गिफ्ट तिने हे मागितलं होतं की तिला एल्प्रो मॉलला जायचं होतं प्ले सेक्शनमध्ये, म्हणून तिला आज आम्हाला घेऊन बाहेर जायचं आहे. डीमार्टचं काम तर झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी आली इथे प्रॉपर्टी टॅक्सच्या ऑफिसला मोशीच्या, जिथे मला प्रॉपर्टी टॅक्स पे करायचा आहे. काही कारणांमुळे तो माझ्याकडनं राहून गेला होता. तर आज मला वेळ होता तर म्हटलं चला प्रॉपर्टी टॅक्स भरूयात. आणि त्याच्यामागे लवकर भरण्याचं कारण पण असं आहे की 30 जूनच्या आतमध्ये भरल्यानंतर तुम्हाला सवलत पण आहे. त्या सवलतीचा फायदा घेऊयात आणि प्रॉपर्टी टॅक्स भरूयात. तुम्ही जर विसरला असाल माझ्यासारखं तर ही जी घरची कामं असतात ती बऱ्यापैकी मी करते आणि ते मी माझ्याकडनं राहून गेलं होतं. टॅक्स भरल्यानंतर मी आलेली आहे पोस्ट ऑफिसमध्ये. पोस्ट ऑफिस ह्यासाठी की रियाचं जे सुकन्याचं खातं आहे त्याचं पासबुक मला घ्यायचं होतं. आणि तुमच्याकडेही जर मुलगी असेल तर नक्की सुकन्याचं खातं चालू करा, खूप फायदा आहे त्याचा. गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल. आणि त्याच्यानंतर आम्ही थेट निघालो आहे एल्प्रो मॉलला. हे आहे रिया आणि रियाचे बाबा.
जेव्हा जेव्हा मी ह्या प्ले झोनमध्ये येते आणि इथले गेम्स पाहते तेव्हा मला असं वाटतं बरं झालं हे गेम्स आपल्या वेळेस नव्हते. कारण आपल्या मोकळ्या हवेमध्ये खेळणं आणि मातीमध्ये खेळणं हे खूप भारी होतं आणि त्याची मजा खूप वेगळी होते. पण ती मजा आता आपल्या मुलांना घेता येत नाही आहे याचंही दुःख मला वाटतं. आणि हे प्ले झोन म्हणजे पालकांना लुटण्याचं उत्तम असं साधन आहे. पण ठीक आहे, कधीकधी मुलांच्या हट्टापुढे आपल्याला नमावं लागतं आणि कधीकधी त्यांचे हट्ट पूर्ण करावे लागतात. तोच हट्ट पूर्ण करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत. क्या कर रहे क्या हो रहा है? मी इकडे मसाज चेअरवर बसलेली असताना रिया तिचे मस्त गेम्स एन्जॉय करत होती. आज तिने ठरवलंच होतं बाबाचा खिसा हा आज रिकामा करायचाच. प्ले सेक्शनमध्ये उभं राहून पाय दुखायला लागले. म्हटले ह्या चेअरवर बसायचं. ते चेअरवर बसायला ते म्हटले की मसाज करायचं आहे का. म्हटलं असंच कसं बसायचं, म्हणून मी मसाज करायला गेले आणि पैसे देऊन स्वतःला शिक्षा करून घेतली आहे. पण आता शिक्षा तर झालीच आहे. मी ठरवलं आहे जोपर्यंत नेक्स्ट मेंबर येत नाही मसाज करायला तोपर्यंत ह्या चेअरवर उठायचं नाही. मला जो त्रास दिला ह्या चेअरने तो परिपूर्ण वसूल करायचा आणि मगच इथून उठायचं. आणि खरंच भयंकर अशी मसाज झालेली आहे माझी, भयंकर अशी. ये एक तो जाना चाहिए. ये मम्मा का 2 पॉइंट है. आज रियाला गेमसाठी पार्टनर नव्हता म्हणून तिच्या प्रत्येक गेममध्ये जिथे जिथे गरज होती पार्टनरची तिथे मी तिचा पार्टनर बनत होती आणि ते करताना मलाही मजा येत होती. आणि कधीकधी असं वाटतं की छोट्यांसोबत आपणही छोटं झालं पाहिजे आणि आपणही ती लहानपणाची मजा परत घेतली पाहिजे. या सुशीला ताई आहेत आणि त्यांचं पैंजण मला एवढं आवडलं आहे, खूप सुंदर आहे आणि सोनीगरामधून त्यांनी केलं आहे. किती द्यायचं आहे ते वजन किती याचं? माझ्याकडे असे 8 जोड आहेत मोठे मोठे. बरं हा मला प्रश्न एकदा पण आवडला असं पण आवडतं. पैंजण आवडतं का तुम्हाला? त्यांना पैंजण खूप आवडतं. असे किती जोड आहेत पैंजणाचे तुमच्याकडे? असतील 7-8. पैंजण खूप आवडतं. किती वर्ष झालं मुलीला? दोघींच्या आणि दोघीच फिरायला आला. कोण आहे? अजून आणखी कोण आलं? मला किती सुना असतील? तीन सुना आहेत. ओके बाय. तीन सुना आहेत. ताईंना 3 सुना आहेत आणि तुम्हाला एक सून आणि मुलगी. ही तुमची मुलगी आहे का? मला वाटलं तुम्ही दोघी मैत्रिणी चालायचे. आम्ही असं कुटुंबाबरोबरच आहोत. ताईंकडनं माझं चॅनल सबस्क्राईब करून घेते. त्यांचं पैंजण उद्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत म्हणून मी माझं सबस्क्रायबर पण वाढवते. ह्या होत्या सुशीला ताई आणि त्यांची मैत्रीण. दोघीही मॉलमध्ये आल्या होत्या आपल्या नातीला घेऊन. सहज गप्पा मारता मारता विषय निघाला, ओळख निघाली आणि कधी अनोळखी मला ओळखीच्या वाटू लागल्या मलाही कळलं नाही. आणि त्यांनाही माझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आम्ही दोघींनी एकमेकांशी खूप मस्त अशा गप्पा मारल्या. फायनली रिया मॅडमचं खेळून झाल्यानंतर वेळ आलेली आहे थोड्याशा शॉपिंगची. म्हटलं चला आलोच आहोत तर बघूयात की मार्केटमध्ये सध्या काय आहे आणि खरंच ऑफर्स चांगल्या आहेत का हे पाहण्यासाठी आम्ही शॉपमध्ये थोडंसं फिरलो आणि फिरून दमून झाल्यानंतर थोडी रियाची शॉपिंग केली आणि पुन्हा घरी निघालो. तर असा होता आजचा दिवस जो मी फक्त माझ्या मुलीसाठी दिला होता. तिला जे आवडतं ते आज आम्ही तिच्यासाठी केलं होतं. आणि हे करता करता मला 2 मैत्रिणी मिळाल्या ज्यांच्या मैत्रीला 32 वर्ष पूर्ण झाली होती. तुम्ही मला सांगा तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोणती मैत्रीण आहे का जिच्यासोबत तुम्ही खूप आयुष्यातला वेळ घालवलेला आहे.
जिच्यासोबत तुम्ही मनातली प्रत्येक गोष्ट शेअर केलेली आहे, तुमच्या मैत्रीला 10 वर्ष, 15 वर्ष किंवा 30 वर्ष असं झालेलं आहे, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हो कल्याणी, आमच्याकडेही अशी मैत्रीण आहे आणि का नसावी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक निखळ मैत्री ही असावीच, कारण की आपल्याला ज्या गोष्टी मनामध्ये असतात आपल्याला त्या कोणाशी शेअर करता येत नाही, त्या आपण आपल्या मैत्रिणीशी बोलतो आणि त्याच्यामुळे आपल्याला तिचा एक आधार वाटतो. ती आपल्या एक फॅमिलीसारखीच असते. तर मला नक्की सांगात आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं हे असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात. धन्यवाद.